नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील कूट प्रश्न या घटकातील दिनदर्शिका या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. कूट प्रश्न या उपघटकात दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडरवर आधारित प्रश्न विचारले जातात. कूट प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीत चालना मिळून निर्णय क्षमता व सुसंगत विचार करण्याची क्षमता वाढीस लागते. दिनदर्शिका या उपघटकात वार किंवा तारखा व वार शोधण्यासंबंधी प्रश्न विचारले जातात. त्यासाठी दिनदर्शिकेविषयी सर्वसामान्य माहिती असणं आवश्यक आहे. दिनदर्शिकेबद्दल माहिती. महिन्यांसंदर्भात माहिती. आठवड्यातील वार 7, त्यामध्ये रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. दर आठवड्यात तोच वार 7 दिवसांनंतर पुन्हा येतो. 28 दिवसाच्या फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला असणारा वार 1 मार्च रोजी येतो. लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी असणारा वार 29 फेब्रुवारीला येतो. 30 दिवसांच्या महिन्यात 1 आणि 2 तारखांचे वार 5 वेळा व इतर वार 4 वेळा येतात. 30 दिवसांचा महिना असेल तर पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार 2 दिवसांनी पुढे जातो. उदाहरणार्थ 3 एप्रिल 2007 रोजी मंगळवार असल्यास 3 मे 2007 रोजी गुरुवार येईल. 31 तारखेच्या महिन्यात 1, 2, 3 तारखांचे वार 5 वेळा येतात तर इतर वार 4 वेळा येतात. 31 दिवसांचा महिना असल्यास पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार 3 दिवस पुढे जातो. उदाहरणार्थ 1 जुलै 2007 रोजी रविवार असेल तर 1 ऑगस्ट 2007 रोजी बुधवार येईल. एखाद्या महिन्यात जेवढे दिवस असतील त्यांना 7ने भागले की एकूण आठवडे मिळतात व उर्वरित दिवस मोजून पुढचे वार घेता येतात. सर्वसाधारणपणे सामान्य वर्षात एकूण 365 दिवस असतात. म्हणजेच 52 आठवडे एकूण 364 दिवस अधिक 1 दिवस. 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. याचा अर्थ पुढील वर्षी 1 जानेवारीला त्याच्या पुढचा वार येतो. उदाहरणार्थ 1 जानेवारी 2023ला रविवार होता तर 31 डिसेंबर 2023ला रविवार येईल व 1 जानेवारी 2024 रोजी सोमवार येईल. लीप वर्षात एकूण 366 दिवस असतात. म्हणजेच 52 आठवडे अधिक 2 दिवस. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाच्या संख्येला 4ने निश्चेष भाग जातो ते वर्ष लीप वर्ष म्हटलं जातं. उदाहरणार्थ 1988, 1992, 1996, 2000, 2004, 2008, 2012. या ठिकाणी शतक वर्षाला 400ने भाग द्यावा लागतो. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस असतात. म्हणून ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हटलं जातं. लीप वर्षात 2 जानेवारीचा वार हा 31 डिसेंबरला येतो. म्हणजेच पुढील वर्षी 1 जानेवारीला 2 वार पुढे जातो. उदाहरणार्थ 1 जानेवारी 2024 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 2025 रोजी बुध, कारण 2024 हे लीप वर्ष होते. उदाहरण 2 फेब्रुवारी 1985 या दिवशी शनिवार असेल तर 2 मार्च 1985 या दिवशी शनिवारच असेल. या ठिकाणी फेब्रुवारी हा 28 दिवसांचा आहे. लीप वर्षात 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा आणि इतर वार 52 वेळा येतात. 1 वर्ष बरोबर 12 महिने. 12 महिने व प्रत्येक महिन्यातील एकूण दिवसांची संख्या खालील कोष्टकात दिलेली आहे. जानेवारी 31 दिवस, फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवस, मार्च 31 दिवस, एप्रिल 30 दिवस, मे 31 दिवस, जून 30 दिवस, जुलै 31 दिवस, ऑगस्ट 31 दिवस, सप्टेंबर 30 दिवस, ऑक्टोबर 31 दिवस, नोव्हेंबर 30 दिवस आणि डिसेंबर 31 दिवस. या पद्धतीने महिन्यातील एकूण दिवसांची संख्या या कोष्टकात दिलेली आहे. उदाहरण 26 जानेवारी 2024 रोजी शुक्रवार होता तर 15 ऑगस्ट 2024 या दिवशी कोणता वार असेल? अशा प्रकारचे उदाहरण सोडवताना प्रत्येक महिन्याला तो दिवस किती दिवस पुढे जातो याची आपल्याला मांडणी करावी लागेल.
26 जानेवारी 2024ला शुक्रवार होता, म्हणून जानेवारी 31चा महिना असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच तारखेला पुढील वार हा एक दिवस पुढे जातो, म्हणून 26 फेब्रुवारी हा एक दिवस पुढे, 26 मार्च हा 3 दिवस पुढे, 26 एप्रिल 2 दिवस पुढे, 26 मे 3 दिवस पुढे, 26 जून 2 दिवस पुढे, 26 जुलै 3 दिवस पुढे आणि तेथून 15 ऑगस्टपर्यंत म्हणजेच 20 दिवस पुढे. या पद्धतीने 26 जानेवारी रोजी येणारा वार हा 15 ऑगस्टपर्यंत 34 दिवस पुढे गेलेला असेल. या पद्धतीने महिन्यांच्या दिवसांच्या संख्येवरून तो वार किती दिवस पुढे गेला आहे हे आपल्याला सांगता येते. या उदाहरणात 26 जानेवारीपासून 15 ऑगस्टपर्यंत शुक्रवार हा 34 दिवस पुढे गेला, म्हणून 15 ऑगस्ट रोजी येणारा वार शोधण्यासाठी 34/7, कारण एका आठवड्यातील दिवस 7, म्हणून 34/7 बरोबर 4 आठवडे आणि 6 दिवस बाकी, म्हणून 6 दिवस बाकी म्हणजे शुक्रवारनंतर पुढे गुरुवारपर्यंत 6 दिवस येतात, म्हणून 15 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवार येईल. अशा प्रकारे या पद्धतीने वेगवेगळ्या दिवशी येणारे वार आपण शोधू शकतो. बऱ्याचदा या उपघटकावरील प्रश्नांमध्ये काही वार शोधताना तारखेऐवजी दिनविशेष दिलेले असतात, तेव्हा आपल्याला त्या दिनविशेषाच्या दिवसाची तारीख माहीत असणं आवश्यक असतं. काही महत्त्वाचे दिनविशेष खाली दिले आहेत. 3 जानेवारी बालिका दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 30 जानेवारी हुतात्मा दिन, 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन, 8 मार्च जागतिक महिला दिन, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, 5 जून जागतिक पर्यावरण दिन, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन, 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी, 9 ऑगस्ट क्रांती दिन, 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती, 11 नोव्हेंबर शिक्षक दिन, 14 नोव्हेंबर बाल दिन. या पद्धतीने वेगवेगळे दिनविशेष दिलेले असून त्याप्रमाणे ते दिनविशेषांवरून आपल्याला त्या तारखा माहीत असणं आवश्यक असतं. अशा पद्धतीने दिनदर्शिकेवरील प्रश्न सोडवताना या काही संज्ञा या उपयोगास येतील.